नमस्कार मंडळी. बऱ्याचदा काय होतं, आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो. मग अशा वेळेस काय होतं, काहीतरी हलकं फुलकं आणि झटपट होईल असं करायची इच्छा होते. तर मग अशा वेळेस आपण काय करतो, मुगाची खिचडी करतो किंवा वरण भात करतो. पण आज आपण बघणार आहोत भिजवलेल्या मुगापासून पुलाव राईस, जी करायची कृती एकदम सोपी आहे, खायला खूप जास्त टेस्टी लागतं. एक 15 मिनिटामध्ये होणारी ही रेसिपी आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. अजून जर का आपल्या नगरी ठसका या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका. चला तर आता आपण साहित्य पाहूया. मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत. स्लाइस केलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, स्लाइस केलेला कांदा आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. इथे अर्धी वाटी मी मूग घेतलेले आहेत भिजवलेले. कोलम राईस घेतला होता, तो एक स्वच्छ धुवून अर्ध्या तासासाठी मी भिजत ठेवला. कुकरमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरी, मोहरी घालायची. 1 तमालपत्र, 1 चक्री फूल, 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा, 2 काळे मिरे आणि 1 मसाला वेलची घातलेली आहे इथे. त्यानंतर स्लाइस केलेले हिरव्या मिरच्या घालायच्यात. 1 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं. त्यानंतर स्लाइस केलेला कांदा घालायचा आणि कांदा हा आपल्याला चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता मी इथे जे हिरवे मूग घेतलेले आहेत भिजवलेले, त्याच्या जागी जर का तुम्ही काबुली चणे असतील तुमच्याकडे भिजवलेले किंवा जे गावठी चणे असतात काळे, ते सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा मोड आलेली जी मटकी असते त्यानेसुद्धा हा पुलाव खूप जास्त टेस्टी होतो. तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता. मी इथे मुगाचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं असेल त्याच्यामध्ये काही तुम्ही भाज्यासुद्धा कट करून घालू शकता, जसं की शिमला मिरची, फ्लॉवर, बटाटा, गाजर हे सुद्धा तुम्ही घालू शकता. त्यानंतर कांदा चांगला लाल झाला की मग मी इथे आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. ती सुद्धा 1-2 मिनिटांसाठी आपल्याला छान परतून घ्यायची. सगळे जिन्नस व्यवस्थित परतून झाले की मग आपल्याला स्लाइस केलेला टोमॅटो घालायचा. त्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा मीठ घालते. त्याने टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो, पटकन शिजला जातो. आता हे चांगला टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. टोमॅटो सॉफ्ट झाला की मग याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे. मी इथे पाव चमचा हळद, 1 चमचा धणेपूड घातलेली आहे. त्यानंतर मी इथे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते, कारण आपण हिरवी मिरचीसुद्धा याच्यामध्ये घातलेली आहे. त्याच्यामुळे लाल मिरची पावडरचं प्रमाण थोडं कमी ठेवलेलं आहे इथे. 1-1.5 चमचा गरम मसाला घातलेला आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. छान असं मिक्स झालं की मग याच्यामध्ये भिजवलेले मूग घालायचे. भिजवलेले मूग घातले की मग 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे या सगळ्या मसाल्यांसोबत. छान असं परतून झालं की मग याच्यामध्ये भिजवलेला राईस घालायचा. मी इथे कोलम राईस घेतलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बासमती तांदूळसुद्धा घालू शकता किंवा तुम्ही जे आपले रेशनचे जे तांदूळ मिळतात ते सुद्धा तांदूळ इथे यूज करू शकता. व्यवस्थित सगळं मिक्स करून झालं की मग याच्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घालते आहे. इथे 1 वाटी कोलम राईस घेतला होता. 1 वाटी कोलम राईससाठी मी 1.5 ग्लास मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे. व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घालायचं. टोमॅटोसुद्धा शिजवताना आपण थोडं मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ थोडं अंदाजाने घालायचं. व्यवस्थित ढवळून घ्यायचं. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि एक साधारण 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता इथे भात तयार झालेला आहे आपला. तुम्ही बघू शकता एकदम मोकळा सडसडीत भात झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गरम गरम काकडी, कोशिंबीर किंवा तुम्ही कांद्यासोबतसुद्धा सर्व करू शकता. खूप जास्त टेस्टी होतं. तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या नगरी ठसका या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद.